हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा पूजा आडे ब्लॉग्समध्ये। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सध्या हिवाळा चालू आहे, खूप थंडी पडत आहे, त्यामध्ये आपल्याला अंडे खाणं खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, गरमी राहते म्हणून। आणि माझ्या मुलांना पण अंड्यांची रेसिपी खूप आवडते, तर आज म्हणलं दुसरं काही न करता अंड्याची करी कशी बनवायची ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अंडा करी रेसिपी आणि खूप सोपी आहे, पटकन होणारी आहे, अगदी 10-15 मिनिटात होणारी आहे, जास्त वेळ पण लागणार नाही। एकदम चविष्ट आणि एकदम बंजारा स्टाईल अंडा करी कशी बनवायची आज मी तुमच्यासोबत शेअर करते। चला मग बघूयात रेसिपी कशी आहे। आणि न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे बनवायची आहे आणि बनवल्यानंतर खूप टेस्टी होते। चला मग लागूयात कामाला। तर अंडा कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहे। आणि एक टिप सांगते, जिथे अंडे उकडताना यामध्ये 1 चमचा मीठ टाकल्यानं अंडे आपले फुटत नाही। तर इथं अद्रक लसूण घेतलंय आणि अर्धी वाटी खोबरा आहे आणि एक मोठा कांदा आणि एक छोटा टोमॅटो आता यांना बारीक कापून घेतलेला आहे मी। आणि चला आता आपला मसाला बनवूयात आपण। तर इथं अंडे आता उकडून झालेले आहेत, त्यांना काढूया साईडमध्ये। आणि याच कढईमध्ये आपल्याला आपला मसाला आहे तो भाजून घ्यायचा, तोपर्यंत अंडे पण आपले थंडे होऊन जातात। तर इथे मी खोबरा भाजून घेते, छान गोल्डन करून घ्यायचा आहे। आणि लगेच आता इथं कांदा पण भाजून घेते। जास्त काही मसाले नाही, यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। तर आपले अंड्याची सालं वगैरे काढून घेतलेली आहे मी। आणि आता कढईमध्ये तेल ठेवले गरम होण्यासाठी। तेल गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। आणि अद्रक लसूणची पेस्ट छान गोल्डन फ्राय झाली की आपल्याला यामध्ये आपले बाकीचे साहित्य टाकायचे एकेकाने। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मसाले पण नाहीत, अगदी 15 ते 20 मिनिटात होणारी आहे। आणि आता इथं गोल्डन फ्राय झाला आपला लसूण की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर हा गावरानी टोमॅटो म्हणून मी एक छोटाच टोमॅटो घेतला आहे, नाहीतर आंबट चव येईल याची। तर इथे थोडंसं मीठ टाकून मॅश करून घेते छानपैकी, म्हणजे टोमॅटो गळून जातात आपले छानपैकी। आणि इथे गळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो आपण कांदा आणि खोबऱ्याचा मसाला वाटून घेतला आहे मिक्सरमधून, ते आता टाकायचं आपल्याला इथं। तर इथं टाकून दिलेलं आहे छानपैकी। आता याला आपण 1 मिनिट छान भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे भाजून झालं की थोडंसं तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये आपले मसाले टाकायचे आहेत। तर या वाटणाला छान आता तेल सुटलेलं आहे। आता आपण या स्टेजवर एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि आपले आता मसाले टाकूयात त्याच्यामध्ये। तर इथं परतून घेतले व्यवस्थित। आता यामध्ये मी टाकते पाव चमचा हळद आणि आता टाकते अर्धा चमचा माझा घरगुती काळा मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट चवीपुरतं टाकायचं आपल्याला, जेवढं तिखट पाहिजे। आणि अर्धा चमचा चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता यांना छान मिक्स करून घेते आणि 1 मिनिटासाठी थोडंसं असंच वाफेवर होऊ देते, म्हणजे तेल सुटलं की छान होतं। तर इथे आता बघू शकता तुम्ही छानपैकी मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे, मसाले पण आपले छान भाजले गेलेले आहेत। आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये आपली जी अंडी आपण उकळून ठेवलेली होती ती टाकून द्यायचं सगळे याच्यामध्ये आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त रफली मिक्स करायचं नाही, आता अंडे आपले फुटतील। तर इथं आता मिक्स करून घेतलं आहे मी। आणि आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी याच्यात टाकायचं आहे। तर आमच्या घरी जास्त पातळ खात नाहीत आणि जास्त घट्ट पण खात नाही, म्हणून मी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे याची। तर इथे आता मी पाणी टाकते आहे, थोडं थोडं करून टाकते, एकदमच जास्त टाकत नाही, जेवढं लागते तेवढं। तर इथे एकदा मिक्स करून घेते। अजून मला वाटते घट्ट झाली थोडीशी, अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल। तर अंदाजे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, जास्त पाणी टाकलेलं नाही। आणि छानपैकी आता याला आपण कवर करून ठेवूयात, म्हणजे एक उकळी आली छान उकळलं की आपली भाजी तयार आहे। आणि मीडियम गॅस केलेला आहे मी। तर आता बघूयात झालं का। तर छानपैकी उकळी फुटलेली आहे आणि एकदम झणझणीत असं दिसतंय, तरी छान आलेली आहे। आणि आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आणि सर्व करायचं आहे कोथिंबीर टाकून। तर माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी टाकली नाही। तर याला आपण सर्व करूयात एका डिशमध्ये। तर इथे बघा किती छान अशी झाली आपली कढी तयार आहे, आपली बंजारा स्टाईल झणझणीत अंडा कढी। कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तर मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा। तर आजचा व्लॉग हा इथं संपवते, भेटते अजून एका नवीन व्लॉगमध्ये। चला मग, आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बाय।